लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। रोजगार उपलब्ध करून देतो म्हणून 10,000 महिलांच्या कोटींची फसवणूक। नागपुरातील फसव्या ठगबाजावर यवतमाळात गुन्हा दाखल। बातमी यवतमाळ येथून। रोजगार उपलब्ध करून देतो असे आमिष दाखवून नागपूरच्या ठगबाजाने यवतमाळ, वणी, उमरखेड, पुसद, महागाव या तालुक्यातील जवळपास 10,000 महिलांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला आहे। गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या नावाने फसवणुकीचा उद्योग करण्यात आला असून या प्रकरणी यवतमाळ येथील अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पवन साहेबराव वानखेडे वय 45 वर्ष, राहणार नागपूर असे आरोपीचे नाव आहे। त्यांनी गाव माझा उद्योग फाउंडेशन नावाची संस्था असल्याचा बनाव स्वतः डायरेक्टर असल्याचे भासवले। त्यानंतर यवतमाळ, वणी, उमरखेड, महागाव, पुसद आदी तालुक्यात आपले नेटवर्क तयार केले। महिलांना रोजगार उपलब्ध करून देतो असे आमिष दाखवले। TC, CC, DC, ZM, RM अशी बनावट पदे व 20 ते 50 हजार पगार देण्याचे आश्वासन महिलांना दिले होते। आरोपीने सांगितल्यानुसार महिलांनी ऑनलाईन पद्धतीने प्रत्येकी 1,000 रुपये दिले। काही महिलांना काम केल्यानंतरही पगार मिळाला नाही। 1 जानेवारी 2021 ते 28 जून 2024 या कालावधीत फसवणूक झाली आहे। महिलांना रक्कम परत मिळावी यासाठी आरोपीशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधला, परंतु रक्कम परत मिळाली नसल्याने अखेर महिलांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली। कुसुम काशीनाथ देवतळे, राहणार राधानगरी, यवतमाळ यांनी या प्रकरणी तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी आरोपी पवन वानखेडे यांच्यावर कलम 420-34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। महिलांना फसवणाऱ्या अशा ठगबाज व्यवस्थापक आणि त्यांना लवकर बेड्या टाकून फसवणूक केलेली रक्कम परत देण्यात यावी असे फसवणूक झालेल्या महिलांनी आपले मत व्यक्त केले आहे। पाऊल उचललं। SP ऑफिस, कलेक्टर ऑफिस आणि पोलीस स्टेशन या तिन्ही ठिकाणी आम्ही तक्रार नोंदवलेल्या आहेत आणि या महिलांना जास्तीत जास्त याचा बेनिफिट मिळावा, प्रत्येक महिलांना न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही हे करत आहोत। प्रत्येक महिलेला, खेड्यापाड्यातल्या महिला ज्या आहेत त्यांना भरपूर त्रास होत आहे या गोष्टीचा। 4 वर्ष झाले यांनी वाटूच बघत आहे आणि अजून जुन्या महिला सोडून ते नवीन महिला नियुक्त करत आहेत। त्याच्यामुळे ते काम थांबवावं असं मला वाटते। प्रत्येकाने कोणीही याच्यात इन्व्हॉल्व होऊ नये, हे पूर्ण फ्रॉड आहे। आता तुम्हाला काय वाटत आहे जे तुमचे पैसे डुबले? मी जिल्हा सुभाष तलवारे, गाव माझा उद्योग फाउंडेशनमध्ये पवन वानखेडे सरांनी मला डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर या पदावर नियुक्त केले होते, पण काही कारणास्तव आम्ही त्यांच्यासोबत काम नाही करू शकलो। मध्ये आमच्या इथे मायक्रो फायनान्सचे लोक सरांनी पाठवले होते, तर त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की मायक्रो फायनान्समध्ये आपल्याला सबसिडी पण नसते, त्याच्यामुळे आम्ही यवतमाळमधल्या महिला तुमच्यासोबत काम करत नाही, त्यामुळे त्यांनी मला पदावरून हटवले होते आणि बाकीच्या नवीन महिलांना त्यांनी नियुक्त केले। त्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्यांनी महिलांच्या नावाने ITR दाखल केलेले आहे, ज्याचं 1 वर्षाचं बेनिफिट 3,20,000 रुपये दाखवलेलं आहे आणि ती प्रत माझ्या मोबाईलमध्ये आहे। ही नंतर वाटल्यास जेव्हा प्रूफ करता येईल तेव्हा मी तुम्हाला ती प्रतसुद्धा सबमिट करेल। फक्त आमची गव्हर्नमेंटला एवढीच, पोलीस डिपार्टमेंटला आम्ही यवतमाळच्या कलेक्टर ऑफिसला जाऊन नोंद दिलेली आहे, SP ऑफिसला गेलो आणि अवधूतवाडी पोलीस स्टेशनला जाऊन FIR दाखल केलेला आहे। त्यामुळे सरांच्यावर कार्यवाही। नमस्कार, मी अनुसया साखरकर, मी पुसदची आहे आणि आमची पुसदमध्ये 10 जणी आम्ही असं काम करत होतो। ते कमीत कमी 25 लाख रुपये आम्ही गाव माझाला पोचवलेले आहे मॅडम, 10 जणी मिळून। तर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण पोलीस स्टेशननं काय आमची काही कारवाई घेतली नाही। कोण्या पोलीस स्टेशनला गेले होते? शहरी पोलीस स्टेशनला गेलो होतो, तिथून आम्हाला त्यांनी हुडकून लावलं। त्याच्यानंतर आम्हाला बरेच काही प्रश्न त्यांनी विचारले की आमच्या पाठीमागे काही महिला नाही, असं नाही, तसं नाही, तुम्हाला आम्ही कंप्लेंट घेऊ शकत नाही। कोणते पोलीस स्टेशन होतं ते? शहरी पोलीस स्टेशन होतं। कोणत्या गावचं? पुसदमध्ये होतं। तर आमच्या पाठीमागे काही महिला नसल्यामुळे आमची काही कंप्लेंट घेतल्या गेली नाही, तर म्हणून आम्ही SP ऑफिस, कलेक्टर ऑफिसला आणि अवधूतवाडी पोलीस स्टेशन यवतमाळला आम्ही तक्रार केली आहे। तर आमची अशी अपेक्षा आहे की आमच्याही महिलांचा आम्ही विश्वास आहे की आम्ही विश्वास घेऊ देणार नाही। आमच्या महिलांचे जसे पैसे आम्ही स्वतःच्या भरोश्यावर आणले होते तसे आम्हाला परत करायचे आहे आणि महिलांचा खूप आम्हाला त्रास होत आहे। तर आम्हाला दुसरे कामं करायला खूप अडथळे येत आहे मॅडम महिलांचे, त्याच्यामुळे आम्हाला पैसे वापस पाहिजे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.